या वर्षातील ही शेवटची मार्गशीर्ष अमावस्या आहे. हा दिवस विशेषतः पितरांना समर्पित मानला जातो. अमावस्या तिथीला पितर पृथ्वीवरती येतात आणि आपल्या वंशजांनी केलेले तर्पण, दान आणि पूजा स्वीकारतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास शुभ फळ मिळतं आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी करायच्या खास उपायांबद्दल जाणून घेऊयात. नंबर 1. मार्गशीर्ष अमावस्येच्या सकाळी पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर नदीपर्यंत जाणे शक्य नसेल तर घरीच पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करता येते. स्नानानंतर पितृतर्पण करण्याची परंपरा आहे. नंबर 2. मार्गशीर्ष अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या दारात किंवा पितरांना समर्पित असलेल्या ठिकाणी दीप लावण्याची परंपरा आहे. दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावले अत्यंत शुभ मानले जाते, कारण या दिशेने ठेवलेला दिवा पितरांपर्यंत प्रकाश पोहोचवतो आणि त्यांना प्रसन्न करतो. यामुळे कुटुंबावरती पितरांची कृपा कायम राहते. नंबर 3. मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाची 3 वेळा परिक्रमा करा आणि त्याच्या खाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. नंबर 4. मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि पूजापाठासोबत एक विशेष कार्य अवश्य करावे. या दिवशी कमीत कमी 11 किंवा 21 वेळा शनी स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असं केल्याने व्यक्तीवरती माता लक्ष्मीची कृपा टिकून राहते, जीवनात सुख समृद्धी वाढते आणि घरातही वातावरण चांगले राहते.